नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो महिला अत्याचार विरोधी शृंखलेच्या आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. स्त्री ही एका वेळेला अनेक भूमिका निभावत असते. ती कधी कोणाची बायको असते, कधी कोणाची आई असते, तर कधी कोणाची बहीण. घरातली कर्तव्य पार पाडतानाच तिला घराबाहेरची नाती सुद्धा सांभाळावी लागतात. घरच्यांची, जवळच्या लोकांची मनं सांभाळणं हे कठीण काम होऊन बसतं आणि तरी सुद्धा अनेक स्त्रियांच्या नशिबी राग, चीड, संताप, तिरस्कार आणि गैरसमजच येतात. जी आई आपल्या मुलांच्या बाबतीत कठोर निर्णय घेते ती लगेचच मुलांच्या नजरेतून उतरते, त्यांच्यासाठी विलन ठरते. पण यामागचं खरं कारण त्या मुलांना त्या वेळेला समजत नाही आणि मग पुढे जे काही होतं ते हे असं असतं. मेघू बोल. सुदीप, सुदीप आपलं बाळ. काय झालं आपल्या बाळाला? अरे मला साहेबांना अरे आज कुठे चालला डायरेक्ट साहेबांची कॅब. साहेब एक मिनिट बघा साहेब, त्या बाईने माझ्या बाळाचा जीव घेतलाय. जन्माला येण्याआधीच पोटात त्याचा खून केला साहेब. एक मिनिट, तुम्ही जरा शांत व्हा, बसा इथे. आता शांतपणे सांगा काय झालं. साहेब, माझं आणि मेघनाचं आमचं एकमेकांवर प्रेम आहे, पण तिच्या आईला हे कधीच मान्य नव्हतं. आई, हा सुदीप. मृणाल, मेघना तुझी कोणाशी तरी ओळख करून देते. रोहिणी, अशा फालतू लोकांना भेटायला माझ्याकडे वेळ नाहीये आणि बरीच महत्त्वाची कामं आहेत ना आपल्याला. मुकेश, काय हवं मॅडम? या माणसाला डोनेशन हवंय. 500 रुपयाची पावती फाडा याच्या नावाने आणि निघायला सांगा याला. आई, अगं असं काय करतेस? सुदीप तुला भेटायला आलाय, एकदा नीट बोलून तरी घे याच्याशी. मेघना, मी तुला किती वेळा सांगितलं ग, एक नंबरचा फालतू मुलगा आहे हा. आणि तुला काय वाटतं याचं तुझ्यावर प्रेम आहे? अगं तुझ्या पैशांवर प्रेम आहे फक्त याचं. आई ऍक्च्युली तुमचा मला आई नाही म्हणायचं. आणि लक्षात ठेव, माझ्या मुलीच्या आजूबाजूला जरी दिसलास ना तर बघ. मला कधीच वाटलं नव्हतं तिची आई स्वतःची धमकी अशी पूर्ण करेल. तिने आमच्या बाळाला मेघनाच्या पोटात असतानाच मारलं. आईचा विरोध असताना मेघना बाळंतपणासाठी माहेरी का गेली? सर, काय झालं? ॲक्च्युली आमचं लग्न झालेलं नाही आहे. लग्नाआधीच मग मेघना स्वतः कंप्लेंट करायला का नाही आली? तिच्या आईने तिला घरात कोंडून ठेवलं साहेब. ॲबॉर्शन कोणत्या हॉस्पिटलला झालं? हॉस्पिटल नाही, त्या लोकांनी घरीच केलंय सगळं. काय? मॅम, हीच ती बाई. मृणाल सबनीस याने तुमच्या विरोधात इल्लीगल अबॉर्शनची कंप्लेंट केली. मॅम, तुम्ही या खोटाड्या माणसावर अजिबात विश्वास ठेवू नका. यानेच फसवलंय माझ्या मुलीला. लग्नाआधी प्रेग्नंट केली आणि नंतर यानेच काहीतरी करून ते मूल पाडलंय. मॅम, मी असं का करेन? मला आमचं मूल हवं होतं. कशाला? माझ्या प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा लुटायला? चांगली ओळखते मी तुला, कळलं? मॅम, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवताय? तुम्ही कोण? मॅम, मी रोहिणी, मृणालची मैत्रीण आणि तिची बिझनेस पार्टनर. याला जरा विचारा ना की हा जॉब काय करतो, ते महिन्याला किती पैसे कमावतो. मॅम, हा स्वतः 30 वर्षाचा आहे, तरी माझ्या 20 वर्षाच्या मुलीच्या का मागे लागलाय. मॅम, ह्याच्यासारखा फालतू माणूस आहे ना तुम्ही सुद्धा अजून पाहिलेला नसेल. मी फालतू? आणि तुम्ही कोण? मुलीला घरात कोंडून ठेवणारी सभ्य आई. ए, तू मला शिकू नकोस ना. मृणाल, तुम्हाला आता जे काही बोलायचंय ते पोलीस स्टेशनला येऊन बोला. पाटील मॅडम, यांच्या मुलीला घेऊन या. हो मॅम. इन्स्पेक्टर, मी मृणालला गेले 25 वर्ष ओळखते. आम्ही फक्त बिझनेस पार्टनर नाही तर चांगल्या मैत्रिणी सुद्धा आहोत.
अहो सख्या बहिणीसारखं नातं आहे आमचं. मला खात्री आहे की मृणालने असं काहीही केलेलं नाहीये. ये मेघना. बस. मेघना, नेमकं काय झालं होतं ते आता तूच सांग. सर, मी प्रेग्नेंट होते हे कळल्यावर आई खूप भडकली होती. माझ्याशी 2 दिवस बोलली पण नव्हती. मी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मी म्हणाले तिला की मी आणि सुदीप बाळाची जबाबदारी घ्यायला तयार आहोत, पण मी बाळ अबॉर्ट करावा याचा हट्टच धरला तिने आणि याला मी तयार नव्हते. मेघना, हा प्रसाद घे. खा. ऐक, मी हे चूर्ण आणलंय. हे दुधातून पी. ह्याने तुझ्या बाळाची चांगली वाढ होईल. म्हणजे मावशी, तुझा या गोष्टीला सपोर्ट आहे? काय बोलू नकोस आता. थँक्यू. एक काम करते, मी दूध गरम करून आणते, त्यात हे चूर्ण आणते. येशील? आलेच. हे घे. म्हणजे तुम्ही त्या प्रसादामधून किंवा त्या चूर्णामधून असं काही खाऊ घातलं ज्यामुळे अबॉर्शन झालं. तुम्हाला कळतंय तुम्ही केवढी मोठी रिस्क घेतली. जर का त्या पदार्थामुळे अजून साईड इफेक्ट झाले असते तर हिचा जीव सुद्धा गेला असता. सर, मी असं का करू? उलट मी स्वतः मेघनाला सांगितलं होतं की मृणालची समजूत मी काढेन. या दोघांचं जे काही आहे ते मी सेटल करेन. साहेब खोटं बोलते बाई. सर, हा खोटं बोलतोय. एक नंबरचा फालतू मुलगा आहे. माझ्या मुलीला एक तर फसवलं, लग्नाची प्रेग्नंट केलं आणि आता तूच अबॉर्शन केलं. तर जे काय केलं ते ह्यानेच केलं. तुम्ही खोटं बोलता. आम्ही नाही, समजत तू नाही का केलंस, तू मला? एक मिनिट. कोण खरं बोलताय आणि कोण खोटं बोलताय ना हे आम्ही ठरवू. तुम्ही या आता. फडणवीस, त्या बाईने त्या प्रसादातून किंवा त्या चूर्णातून खरंच एखादा पदार्थ मिक्स करून दिला होता की नव्हता हे आधी आपल्याला शोधावं लागेल. आणि तसं जर का असेल तर या रोहिणीला आपल्याला अटक करावी लागेल. मॅडम, रागवणार नसेल तर एक उपाय सुचवू का तुम्हाला? त्या सुदीपला मॅनेज करू का? काम झालं पाहिजे. ऑल द बेस्ट. काही पुरुष बायकांना पैसे देऊन वापरतात, तसंच काही बायका पुरुषांना पैसे देऊन वापरतात. आपण आत्ताच बघितलं ना काय. तुम्हाला थोडी सुद्धा लाज वाटत नाही ना स्वतःच्या बायकोवर संशय घेताना? तुला लफडी करायला लाज वाटत नाही आणि मला बोलायला लाज आहे. अहो मुकेश माझ्या फॅक्टरीमध्ये मॅनेजर आहे. तुम्ही नेहमी त्याच्या आणि माझ्याबद्दल कधी चुकीचं आणि वाईट का बोलता? बोलतोय तोपर्यंत ठीक आहे. उद्या ही लोक बोलायला लागली तर काय करणार आहेस तू? लोक तुमच्यासारखे सेन्सलेस नाही आहेत आणि तुम्ही दारू पिऊन ही जे तमाशा करता, शी. तुम्हाला जर पैसे देणं बंद केलं ना तर तुमची दारू सुद्धा बंद होईल. ए, तुला पैशाचा माज आहे. हिम्मत असेल ना तर दे ना तुझ्या फॅक्टरीत काम. तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमवून दाखवतो मी. दिली होती ना अपॉर्च्युनिटी. 5 लाखाचं नुकसान केलं. ते भरता भरता मला किती त्रास झाला याचा विचार केला? आणि तू ये बाहेर जे करतेस त्याच्यामुळे माझ्या इज्जतीचंच काय? माझी इज्जत जातो त्याचं काय? डॅड, काय बोलताय मॉमला? सगळं मीच बोलतो. मॉम, ते माझ्या अकाउंटला 1 लाख ट्रान्सफर कर ना. मला मोबाईल घ्यायचा होता. अच्छा, याच्यासाठी माझी साईड घेतलीस? थँक्यू.
मॅडम तुमचे खूप उपकार झाले आमच्यावर. तुम्ही फॅक्टरी सुरू केली आणि आम्हा बायकांना कामं मिळाली. आमच्या मुलांची शिक्षण होत आहेत तेही फक्त तुमच्यामुळेच. आणि आपली फॅक्टरी अशीच सुरू राहू दे, मोठी होऊ दे. नक्कीच. थँक्यू सो मच. येतो आम्ही. किती विचित्र आहे ना ग, ही फॅक्टरी आपण आपल्या मुलांसाठी उभी केली आणि आपल्या मुलाला याची कदरच नाही आहे. खरंय तुझं. आपल्या घरच्यांना आपली किंमतच नाही आहे ग. आज आपल्या फॅक्टरीमधल्या 40 बायका किती खुश आहेत बघ ना. उपकाराची भाषा करतात. प्रोफेशनली आज एवढे मोठे झालोय आपण, पण पर्सनली हरलोय ग. हॅलो, तुम्ही 1000दा फोन केला म्हणून मी तुमचे पैसे लगेच देईन असं काहीही नाहीये. तुमच्या बॉसशी बोलून मी मुदत वाढवून घेतली ऑलरेडी. त्यामुळे आता मी तेव्हाच पैसे देईन जेव्हा डेडलाईन असेल. सो प्लीज परत परत कॉल करू नका तुम्ही मला. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मेघनाकडून त्या चूर्णाचा डबा मिळवला आणि इंटरनेटवरून त्या प्रोडक्टची सगळी माहिती काढली. सर, चौकशी केली असता एका डिस्ट्रीब्युटरने सांगितलं की मुकेश म्हणजेच मृणालचा मॅनेजर त्यांनी डिलिव्हरी घेतली होती. ॲक्च्युली सर, हे चूर्ण खूप उष्ण असतं, म्हणजे अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये ते कन्झ्युम करायचं असतं. पण रोहिणीने गोड बोलून मेघनाला 2-3 चमचे ते दुधात टाकून दिलं. त्यामुळे तिच्या पोटात हीट तयार झाली आणि ते बाळ अबॉर्ट झालं. आणि सर, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की जरी तिला ते रोहिणीने दिलं असेल तरी ते विकत मृणालनेच घ्यायला लावलं होतं. ओके, एक काम करा, या दोघींना एक कॉल करा आणि बोलून घ्या. येस. सर, मृणालचा फोन स्विच ऑफ येतो. रोहिणीला कॉल करा. येस. सर, तिचाही फोन स्विच ऑफ आहे. एक काम करा, फॅक्टरीतच जाऊन या. येस. त्या दोघींना चौकशीसाठी ताब्यात घ्यायला पोलीस जेव्हा फॅक्टरीमध्ये गेले तेव्हा त्या दोघी तिथे नव्हत्याच. मॅनेजरनं त्यांना सांगितलं की त्या क्लायंटला भेटण्यासाठी सकाळीच बाहेर गेल्यात. तिथे कॉल केल्यावर सुद्धा पोलिसांना कळलं की त्या भेटायला गेल्याच नाहीत. मग पोलिसांनी मेघनाला कॉल करून मृणालविषयी चौकशी केली, पण तिला काहीच माहिती नव्हती. मग ते रोहिणीच्या घरी गेले. तिच्या घरच्यांना सुद्धा काहीच कल्पना नव्हती. मग त्यांनी दोघींच्या मोबाईलचे लोकेशन मागून घेतले. मॅनेजरला सुद्धा बोलून घेतलं. मॅनेजरने सुदीपवर संशय व्यक्त केला. पोलीस आता त्या लोकेशनवर सुद्धा गेले जिथे दोन्ही मोबाईल स्विच ऑफ झाले होते. या 2 बायका काल इथे आल्या होत्या, बघितल्यात का? नाही मॅडम. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं का इथे ड्युटीवर? नाही मॅडम, मीच असतो. हे गोडाऊन कसलं? मॅडम, पूर्वी इथे फॅक्टरी होती, ती आता गुजरातला शिफ्ट केली आहे. त्यामुळे जास्त करून हे गोडाऊन बंदच असतं. गोडाऊनच्या मालकाचं नाव काय? अभय साहेब. ते जास्त करून बाहेरगावी असतात, कधीतरी येतात इथे. ठीक आहे, थँक्यू. हॅलो. हां बोल मेघना. म्हणजे रोहिणी मावशीशी काय कॉन्टॅक्ट झालं का? नाही यार, मी सारखं ट्राय करतोय. खूप लोकांना विचारून पण झालं, पण कोणाला काहीच माहीत नाहीये. कुठे गेले असतील रे या दोघी? मेघना, तू रागावणार नसशील तर एक विचारू? हां बोल ना. या सगळ्यांमागे सुदीपचा हात तर नसेल ना? काय? ए, काहीही बडबडू नकोस हा. सुदीप असा नाहीये. हे बघ, मी समजू शकतो, तू पॅनिक नको हो, पण तू एकदा कॉल करून विचार ना त्याला. केला मी कॉल त्याला सुद्धा, त्याचा पण फोन लागत नाहीये. फडणवीस, या दोघींच्याही घरच्यांना अजूनही खंडणीसाठी फोन आलेला नाहीये. याचा अर्थ दोघीही किडनॅप झालेला नाहीत. सर, मला तर त्या सुदीपवरच डाऊट आहे. त्याने त्या दोघींचं बरं वाईट काहीतरी केलं असून. एक काम करा, या सुदीपचा मोबाईल ट्रॅकिंगवर टाका आणि त्याचे कॉल रेकॉर्ड्स काढा. येस. हॅलो. फडणवीस, या एकंदरीत जळलेल्या बॉडीज बघून असं वाटतंय की या दोन्ही बॉडीज स्त्रियांच्याच आहेत. राईट सर. याचा अर्थ
कदाचित मृणाल आणि रोहिणी. सर या दोघींना गोणीत आणून इथे टाकलंय म्हणजे हे नक्कीच एका माणसाचं काम नसणार. करेक्ट. यांच्या अंगावर एकही दागिना दिसत नाहीये, याचा अर्थ चोरीच्या उद्देशानेच हा खून केला असणार. यांना एवढ्या लांब जंगलात नक्कीच एखाद्या गाडीतून आणणं असणार. बघा एक काम करा, आजूबाजूला गाडीचे टायर्सचे मास्क दिसतात का बघा. आणि पाटील मॅडम काही एव्हिडन्स सापडत आहेत का बघा. हो सर. फडणवीस बॉडीज पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. यस. दोन बायकांचा मृतदेह एकाच जागी सापडल्यानं पोलिसांना शंका आली की त्या कदाचित रोहिणी आणि मृणाल असतील. आणि याच गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी रोहिणीचा मुलगा जय आणि मृणालची मुलगी मेघना यांचे ब्लड सॅम्पल्स घेतले. DNA टेस्टवरून हे सिद्ध झालं की त्या दोघी मृणाल आणि रोहिणीच आहेत. पोलिसांच्या लक्षात आलं की हा एक प्लॅन्ड मर्डर आहे. सुदीपचा नंबर अजूनही स्विच ऑफ लागत होता. तो प्रमुख संशयित ठरला. पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड्स मागवले. आता प्रश्न एवढाच होता की या दोघींचा खून कोणी आणि का केला असेल. मेघना, सांभाळ स्वतःला. ही गणपतीची छोटी मूर्ती मॅडमनी खास तुझ्यासाठी आणली होती. मॅडम नेहमी म्हणायच्या, ज्या दिवशी मेघना माझा बिझनेस जॉईन करेल ना, त्या दिवशी माझ्या हाताने तिला देईन मी. तू तू इथं काय करतोयस? हा, तुझी रोहिणी मॅडम तर मेली, तूच खून केलास ना रोहिणीचा पैशांसाठी. सर दोघींचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आले. सर रिपोर्ट्सनुसार त्यांचा खून 17 तारखेला सकाळी 8 ते 9च्या दरम्यान झाला. सर आधी त्यांना मारलं गेलंय आणि मग जाळण्यात आलं. एका जड वस्तूने त्यांच्या डोक्यावर वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पण सर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की मारण्याआधी त्यांना बेशुद्ध करण्यात आलं. तसे केमिकल ट्रेसेस त्यांच्या बॉडीमध्ये सापडले. फडणवीस, त्या मुकेशने आपल्याला सांगितलं की त्या दोघी एका क्लायंटकडे जायला निघाल्या, पण त्या तिकडे गेल्याच नाही. म्हणजे त्या तिथे पोहोचण्याआधी कोणीतरी त्यांना किडनॅप केलं, नंतर त्यांना बेशुद्ध केलं आणि मग त्यांचं खून केलं. या खुनामध्ये नक्कीच कोणीतरी अशी व्यक्ती आहे जिला त्यांचं शेड्यूल माहीत असलं. सर ते तर फक्त त्या मुकेशला माहिती होतं आणि कदाचित त्यांच्या फॅमिली मेंबर्सला किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवून असणाऱ्या बिझनेस रायवल. सर आणखी एक गोष्ट, मी मृणाल आणि रोहिणीचे कॉल रेकॉर्ड चेक केले. सर त्यांचे इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल्स जास्त करून बिझनेस कॉल्सच होते. ऑलमोस्ट सगळ्या नंबरशी माझं बोलणं झालं. पण एक नंबर आहे ज्याच्यावर मला डाऊट. कुणाचा नंबर आहे? अभय सबनीस म्हणून. आणि सर नोटीस करण्यासारखी गोष्ट म्हणजे ही की सुदीपच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये सुद्धा हा नंबर आहे. अभय सबनीसला ओळखता का? हो मॅडम, ते मृणाल मॅडमचे धीर आहेत. बरं, अभयचं आणि मृणालचं कधी भांडण झालं होतं? हो साहेब, जमिनीवरून त्यांचं भांडण होतं. मॅडमनी त्यांना लिगल नोटीसही पाठवली होती, त्यामुळे ते भडकले होते आणि इथे आले होते. अरे कायद्याची भाषा करते का माझ्याबरोबर? आता बघ मी काय करतो ते. ए चल जा. तुझ्या अशा पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. ती जमीन आहे ना माझी आहे आणि ती मी परत कशी मिळवते नाही तर तू बघच आता. तर नाही तुला कोर्टात खेचलं ना तर बघ. तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या जमिनीवर पाय जरी ठेवला ना ते रोहिणी आणि तू तुमचे दोघींचे मुर्दे गाडले नाही तर बघ मी. ए चल निघ. खूप पाहिलेत मी तुझ्यासाठी. मुकेश, या माणसाला धक्के मारून बाहेर काढ. म्हणजे अभयवर तुम्हाला शंका येतात? सर, अभयचा मृणाल मॅडमवरती राग होता, पण रोहिणी मॅडमच्या बाबतीत मला त्यांच्या नवऱ्यावरती डाऊट आहे. असं का? सर, रोहिणी मॅडमची FD मॅच्युअर झाली. त्यांच्या FDचं नॉमिनेशन सतीशच्या नावावर होतं, पण नंतर त्यांनी ते बदलून जयच्या नावावर केलं. बरं, ही गोष्ट सतीशला माहीत होती का? हो सर, माहिती झाली तेव्हा ते खूप भडकले होते आणि ते ऑफिसमध्ये येऊन खूप तमाशे केले होते. सर, त्यांनी रोहिणी मॅडमला ऑफिसमध्ये येऊन धमकी दिली होती की तू जयला कसे पैसे देते हे मी बघतोच. अजून एक गोष्ट सर, त्यांना रोहिणी मॅडमच्या कॅरेक्टरवर डाऊट होता. त्यांना असं वाटत होतं की रोहिणी मॅडम आणि माझं काहीतरी आहे. ठीक आहे, अजून काही माहिती लागली तर आम्ही बोलवून घेऊ. ठीक आहे सर. फडणवीस, एक काम करा, या सतीशचे कॉल रेकॉर्ड्स आणि बँक स्टेटमेंट गोळा करा. मी त्या अभयला बघतो. येस.
मृणाल सबनीसच्या खुनासंदर्भात तुम्हाला आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. वॉरंट आहे का? कसं आहे साहेब, आपल्याला कायद्याची भाषा समजते. हा, पण आपण कायदा हातात घेत नाही. याचा अर्थ मृणालचा तुम्ही खून केला नाही असं म्हणायचं तुम्हाला? अजिबात केला नाही. हा, पण आपल्याला पूर्ण खात्री आहे की सुदीपने तिला ठोकलाय. सुदीपला कसं ओळखता? अहो, मी हजारो लोकांना ओळखतो. आम्हाला तुमचं गोडाऊन चेक करायचं आहे. सर्च वॉरंट. घाबरू नको, मीच. सुदीप तू कुठे होतास एवढे दिवस? तू असं चोरासारखं का आलास? तुला माहिती आहे ना मम्मी सोबत काय झालं ते? शांत हो. मला काही समजण्याचं झालंय रे. आपण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करूयात का? नाही, म्हणजे आता काही नको. तू आता शांत राहा, ठीक आहे? आणि मी इथे आलोय हे पोलिसांना सुद्धा कळतं कामा नये. का? काही प्रॉब्लेम झालाय का? तू असं लपत लपत का आलास? मेघना, रिलॅक्स, मी सगळं सांगतो. फक्त एक गोष्ट ऐक. 2 दिवसांनी तयार राहा. आपण कोर्टात जाऊन लग्न करतोय. रोहिणीवर तुमचा राग होता, तिच्यावर तुम्ही संशय घ्यायचा. FDच्या नॉमिनेशनवरून तुमचं नाव काढून तिने जयचं नाव टाकलं म्हणून तुम्हाला आणखी राग आला. अहो साहेब, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी मी काही खून करेन का तिचा? आणि तिच्याकडे भरपूर पैसे होते ना. इनफॅक्ट मला कधी लागले तर ती द्यायची मला पैसे. सारखी सारखी भीक मागून कंटाळा आला होता तुम्हाला आणि ती घालून पाडून तुम्हाला बोलायला लागली होती म्हणून तुम्ही एकदाच तिला संपवून टाकलं आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केली. नाही साहेब, नाही, मी खून नाही केला साहेब. हे पैसे का विड्रॉ केले? त्या दुसऱ्या चेकवर सुद्धा त्यांचीच साईन आहे ना, आणि हे पैसे सुद्धा त्या मेल्यानंतर विड्रॉ केलेले आहेत. हे आधीचे चेक आहेत साहेब, तिने खूप आधी दिले होते मला. रोहिणी, आजपासून मी दारू सोडली. आजपासून तू सांगशील ना तसंच वागणार नाही. तुम्हाला अचानक काय झालंय? बदलायचं ठरवलंय. अगं ऐक ना, तू आमच्यासाठी एवढं कष्ट करतेस आणि आम्ही काय करतो? भांडण. त्यामुळे हे सगळं बंद करायचं आहे मला. हे तुम्ही मनापासून बोलताय ना? तुझी शपथ. पण त्याआधी माझी एक रिक्वेस्ट होती रोहिणी तुझी. म्हणजे मला एकदाच काय ते पैसे देऊन टाक. सारखे सारखे तुझ्याकडे पैसे मागायला लाज वाटते का? अगं म्हणूनच मी लोकांकडनं पैसे घेतले आणि तेच परत करायचे आहेत मला. म्हणजे कटकट नको ना कोणाची. देशील ना मला पैसे? हे 2 चेक आहेत ना, तिने साहेब खूप आधी दिले होते मला. त्यातलंच एक चेक मी वटवला आणि लोकांची जी उधारी होती ती चुकती केली. बघा डे, तुम्ही जरा तुमच्या पद्धतीने यांची माहिती काढा. नाही साहेब, 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 साहेब माझं ऐका, मी खरंच खून नाही केलं साहेब. मी तर जयचे कॉल रेकॉर्ड्स चेक केले सर, क्लीन आहेत. त्याचं कुठल्याही गुंडांची वगैरे काही बोलणं झालेलं नाही. आणि ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी त्याच्या मोबाईलचं लोकेशन त्याचं घरच दाखवतं. ओके फडणवीस, आपण सगळ्यांवर संशय घेतला पण या मेघनाचाच विचार केलेला नाही. या सगळ्यामध्ये तिचा सुद्धा हात असू शकतो कारण तिच्याकडे मोटिव्ह आहे. प्रेमात आंधळी झालेले लोक काही करू शकतात. एक काम करा, या मेघनाचे कॉल रेकॉर्ड्स काढा आणि तिच्यावर लक्ष ठेवा. येस सर. पकडा त्याला. साहेब मी काय नाही केलं साहेब. खरंच मी काय नाही केलं साहेब. साहेब मला सोडा साहेब. मॅडम मारू नका मॅडम मला. मी काय नाही केलं मॅडम. बघाटे पाटील, गोडाऊन मध्ये काय सापडतंय का बघा. ओके मॅडम. मॅडम मी काय नाही केलं. खरंच मी खूप गरीब माणूस आहे. माझा काही संबंध नाही या सगळ्याशी. या सगळ्याशी म्हणजे जे काय आहे ते खरं खरं सांग. मॅडम मी काय नाही केलं. आतमध्ये हा लोखंडी रॉड मिळाला. याच्यावर बघा रक्ताचे हलके हलके डाग असल्यासारखं वाटतं. सांगतो साहेब, सगळं सांगतो.
हॅलो हॅलो साहेब, इथं खून झालाय. मी अभय साहेबांना फोन करून सांगण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण त्यांना माझं बोलणं ऐकूच येत नव्हतं. म्हणून मी त्यांच्या घरी गेलो, पण ते कामासाठी कुठे बाहेर निघून गेले होते. साहेब, मी खूप फोन करत होतो त्यांना, पण त्यांनी माझा फोन कट केला. म्हणून मी डायरेक्ट गोडाऊनवर गेलो, पण तिथं जाऊन बघतो तर काय, त्या 2 लाश गायब झाल्या होत्या. मग ही गोष्ट तुझ्या साहेबांना तुला सांगावीशी नाही वाटली? सांगितली ना साहेब, पण ते म्हणाले ही गोष्ट कुठं बाहेर येता कामा नये. जो माणूस पळून गेला त्याचं वर्णन करू शकतो? साहेब, तो माणूस पळून जात होता, तो पाठमोरा होता म्हणून मला त्याचा चेहराच दिसला नाही साहेब. बघा ते, जोपर्यंत हा खरं बोलत नाही ना, याची पाठ सोलून काढा. या सगळ्यामध्ये नक्कीच त्या अभयचा हात असेल. आता वॉरंट काढून मगच त्याला उचला. येस सर. बरं, या मेघनावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? सर, आपला एक कॉन्स्टेबल सिव्हिलमध्ये तिच्या घराबाहेर उभा आहे. ती कुठेही गेली किंवा तिला भेटायला कुणी आलं तर तो आपल्याला लगेच अपडेट करेल. गुड. सर, एक्सक्यूज मी. हॅलो. थँक्यू. येस सर, सुदीपविषयी माहिती मिळाली. हां बोला. मी PSI श्वेता फडणवीस. यांना ओळखता का? काय झालं मेघू? आज मम्मी हवी होती. मेघू सॉरी, पण जर तुझी मम्मी असते ना तर तिने आपलं लग्नच होऊ दिलं नसतं. असं नको बोलू रे सुदीप. मम्मी खरंच चांगली होती. तिची फक्त तुझ्याबद्दल काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतं बस. बरं ठीक आहे. तू आता इमोशनल होऊ नकोस. तुला माहिती आहे ना, तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं की मलाही रडायला येतं. आता आपलं ठरल्याप्रमाणे तुझी फॅक्टरी विकून टाक आणि त्या पैशातून मग आपण सेटल होऊ, ठीक आहे? लग्न झालंय, आता वराडी नको का सोबत? आम्ही काढतो तुझी वराड. पण सुदीपने मम्मीचा गुन्हा नाही केलाय. एक लग्न झालेलं असताना दुसरं करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. ही समीरा, या सुदीपची पहिली बायको. तुझा राग मृणालवर होता, मग तू रोहिणीचा खून का केलास? साहेब, मी त्या दोघींपैकी कोणाचाही खून केलेला नाही साहेब. पण मग फोन स्विच ऑफ करून लपला का होतास? मी घाबरलो होतो साहेब, म्हणून. साहेब, मला मान्य आहे की माझं मेघनापेक्षा तिच्या पैशांवर जास्त प्रेम होतं. मी तिला इमोशनल करून माझं काम करून घेत होतो आणि साहेब ती लग्नाला सुद्धा तयार झाली होती. आणि असंही मला माहिती होतं की एक ना एक दिवस तिची आई तिची सगळी प्रॉपर्टी बिझनेस तिच्याच नावावर करणार आहे. मग त्यांना मारण्याचा प्रश्नच येत नाही ना साहेब. अभय सबनीसला ओळखतोस? कोण अभय सबनीस? आठवला? हो, मेघनाच्या बोलण्यातून मला कळलं होतं की तिच्या आईचं आणि काकांचं भांडण सुरू आहे. मग मी या गोष्टीचा फायदा घ्यायचं ठरवलं. मी त्या अभय काकांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की मी त्यांच्या बाजूने आहे. मग वरच्यावर मी त्यांना भेटत होतो. साहेब, मी मेघनाकडून तिच्या आईची सगळी माहिती घेऊन सगळं शेड्यूल अभय काकांना सांगायचं. त्या बदल्यात त्यांनी मला पैसेसुद्धा दिले होते. काय झालं मॅडम? चला पोलीस स्टेशनला चला. का? मी काय केलंय? एक मिनिट. ते आत ठेवा. जे काही आहे ते पोलीस स्टेशनला येऊन सांगायचं. बघा ते. वॉरंट हवी होती तुम्हाला? आमच्याकडे तुमचे कॉल रेकॉर्ड सुद्धा आहेत. बंटी जगदाळे नावाच्या गुंडासोबत तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहात. मृणाल आणि रोहिणी या दोघींची डेड बॉडी जिथे सापडली त्या दिवशी म्हणजे 17 तारखेला सकाळी 10 वाजता तुम्ही आणि जगदाळे त्याच स्पॉटवर होतात. तुम्ही मिळून त्या दोघींना बेशुद्ध केलं, मग मारलात आणि मग जाळून टाकलं. नाही साहेब, मी तिला काय मारलं वगैरे नाही. हां, पण मी त्या बंटीला मी फोन करतो, कारण
त्याला माझ्या जमिनी दाखवायच्या असतात. माझ्या जमिनीवरती कोणी इल्लिगल कब्जा करू नये म्हणून मी त्याला हायर केलं आहे. आणि तुम्ही म्हणतात त्या स्पॉटला तिथली जवळची मी जमीन दाखवायला मी त्याला घेऊन गेलो होतो. तर बोलायचं नाही. मृणालला तुम्ही धमकावलं होतं आणि ते खरं करून दाखवलं. माझ्या जमिनीवर पाय जरी ठेवला ना, ते रोहिणी आणि तू तुमचे दोघींचे मुर्दे गाडले नाही तर बघ मी. साहेब मला मान्य आहे, मी दिली होती तिला धमकी. पण साहेब तुम्हाला हे माहिती आहे काय, त्या मॅटरमध्ये आमचं कॉम्प्रोमाइज झालं होतं. 16 तारखेला आम्ही 3 जण सी ब्रँड हॉटेलमध्ये गेलो होतो आणि तिथेच हे कॉम्प्रोमाइज झालं. फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या हॉटेलमध्ये जाऊन जरा चौकशी करून या. येस सर. सर मी हॉटेलमध्ये चौकशी केली. अभय खरं बोलतोय. ओके, पण फडणवीस याचा अर्थ असा होत नाही की त्याने त्या दोघींचा खून नाही केला. बरं, आपल्याला त्या गोडाऊनमध्ये जे मर्डर वेपन सापडलं त्यावर रक्ताचे डाग होते. त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला नाही सर. सर अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्या दिवशी त्या क्लायंट्सला भेटायला जाणार होत्या नेमक्या त्याच दिवशी दोघींच्याही कार सर्व्हिसिंगला होत्या. त्यामुळे त्या तिसऱ्याच कारने गेल्या. आणि सर जेव्हा मी डिटेल्स काढले तेव्हा लक्षात आलं की दोघींपैकी कोणीच ती कार बुक केली नव्हती. म्हणजे तसं त्यांच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये किंवा कार ॲपमध्ये तशी बुकिंगच नव्हती. म्हणजे ही सगळी माहिती आपल्याला त्यांचा मॅनेजर मुकेशच देऊ शकतो. एक काम करा, त्याला बोलून घ्या. या दोघींच्याही कार ज्या गॅरेजमध्ये सर्व्हिसिंगला गेल्या होत्या त्या गॅरेजवाल्याची चौकशी करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोघींच्याही घराबाहेरचे CCTV फुटेज कलेक्ट करा. येस सर. साहेब मी काहीच नाही केलं. आधी कारमध्ये बिघाड करायचा आणि मग त्या रिपेअर करायचा, बरोबर? नाही. बघा अरे बाबा सांग, कोणाच्या सांगण्यावरून केलंस? याच्याच ना. जय, तुझ्याच सांगण्यावरून दोन्ही कारमध्ये बिघाड करण्यात आला आणि तुझ्याच सांगण्यावरून हा भलतीच कार घेऊन फॅक्टरीच्या बाहेर त्या दोघींची वाट बघत उभा राहिला. नाक्यापर्यंत याने गाडी चालवली, मग तू आलास, टेक ओव्हर केलंस. पुढे काय झालं? सर सर सांगतो सर. सर हा सगळा माझाच प्लॅन होता. मी पकडला जाऊ नये म्हणून त्या दिवशी माझा मोबाईल मी घरी ठेवून आलो. सर प्लॅनप्रमाणे हा दोघींना फॅक्टरीतून घेऊन आला. मी यांची वाट बघत होतो. हा गाडीतून उतरला, मी गाडीत बसलो. मला बघून त्या दोघींना आश्चर्य वाटलं सर. अरे जे तू काय करतोस इकडे? अरे त्याला जरा काम होतं ना, मग विचार केला मीच तुम्हाला सोडायला येतो. बरं झालं आम्हाला तुझी कंपनी मिळाली. सर त्या दोघींना घेऊन मी ड्राईव्ह केलं. त्यांना तहान लागली म्हणून मी त्यांना पाणी दिलं. त्या पाण्यात मी अगोदरच बेशुद्ध पडण्याचं औषध टाकलं होतं. सर अभय आणि त्या दोघींचा वाद मला माहीत होता. याच गोष्टीचा फायदा घ्यायचं मी ठरवलं आणि त्यांना त्या जागी घेऊन गेलो. का केलंस हे सगळं? सर माझ्या एका मुलीवर प्रेम आहे सर. पण सर तिला माहीत होतं की सगळी पॉवर माझ्या आईच्या हातात आहे. आई मला जे पैसे देते त्यावरच मी खर्च करतो. सर मला ती सगळी पॉवर हवी होती. मला तो बिझनेस ताबडतोब माझ्या हातात घ्यायचा होता सर. पण आई या गोष्टीला मान्यच नव्हती. श्वेताने मला डिवचल्यामुळे माझं डोकं फिरलं आणि मी सर तिला मारून टाकलं. आणि सर आईची पार्टनर ती तर आईपेक्षा तिरकस आणि हट्टी होती. तिलाही संपवलं सर. बघा घेऊन जाय ना. आई ही नेहमीच आपल्या मुलांच्या भल्याचाच विचार करत असते. फक्त मुलांना ही गोष्ट त्या वेळेला समजत नाही आणि म्हणूनच बऱ्याचदा मुलांच्या हातून हे असे गुन्हे घडतात. महिला अत्याचार विरोधी शृंखलेच्या आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर आज इथेच थांबतो. पुन्हा एकदा भेटूया नवीन भागात एका नवीन केससह. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत राहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद.
जय महाराष्ट्र.